बातमी तळ कोकणात आहे पावसाच्या संदर्भातील। नियोजित वेळेपूर्वी पाऊस दाखल झाल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भुईमुग शेतीचं मोठं नुकसान झालंय। भुईमुग पीक मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढलं जातं, मात्र 20 मे पासून पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हजेरी लावली आणि त्यामुळे भुईमुग शेती या ठिकाणी कुजून गेलेलं आहे आणि यामुळे कुडाळ तालुक्यामधील उमरमळा राणेवाडीमधील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेच्या 20 तारीखपासून जो पाऊस सुरू झाला तो तुफान असा पाऊस झाला। तुफान बॅटिंग केलेली आपण पाहायला मिळाले। मी आहे उमरमळा राणेवाडी येथील कुडाळ तालुक्यातील ही उमरमळा राणेवाडी आहे। मी या ठिकाणी ही जी काही दृश्य तुम्हाला जी दाखवत आहे ती या ठिकाणी एका शेतकऱ्याने पूर्ण 3 एकर प्लॉटमध्ये जो भुईमुग केलेला होता आणि तो भुईमुग जो आहे तो पूर्णपणे आपण पाहतोय पूर्ण भिजून गेलेला आहे। त्यामुळे त्याला कुठेतरी असे कोंब यायला सुरुवात झालेली आहेत आणि त्यामुळे शेतकरी कुठेतरी मेटाकुटीस आलेला पाहायला मिळतोय। मी थेट त्या शेतकऱ्यांकडे जातोय। नेमकी परिस्थिती काय आहे ती मी आता विचारतोय। काय सांगाल, काय परिस्थिती होती नेमकी? पाऊस झाला आणि कशा पद्धतीने शेंगदाणा भिजून गेलाय तुमचा? पाऊसा शेवट जूनच्या शेवटी असतो। आम्ही शेंगदाणा 3 एकरला केला आणि अगदी 20 तारीखला पाऊस आला मेच्या आणि सर्व शेंगदाणा भिजून त्याला कोंब आलेले आहेत आणि ही सगळी नुकसान भरपाई गव्हर्नमेंटने आम्हाला द्यावी अशी आमची इच्छा आहे। आपले बस। पालवजी, एकंदरीत फार मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपण पाहताय, काय सांगाल? गेले 10 दिवस पाऊस एवढा भरपूर आहे की प्रत्येक शेतकऱ्याचं एवढं नुकसान झाले। प्रत्येक शेतकऱ्याचं 10 ते 15 हजार रुपये नुकसान झालं आहे। ही एकंदरीत ही राणेवाडीत नसून तळ्याचे टॅमवाडी असेल, गावठणवाडी असेल, असे बऱ्याच ठिकाणी असे नुकसान झालेलं आहे। शेंगदाण्याचं म्हणा, चवळी म्हणा किंवा नाचना म्हणा, असे बऱ्याच लोकांचं नाही म्हटलं तरी 2-3 लाखाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी हा मेटाकुटीस आला आहे आणि त्यांनी काय करावं आणि काय नको करावं असे त्यांची द्विधा मनस्थिती झालेली आहे। त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त लक्ष देऊन आम्हाला नुकसान भरपाई मिळावी हीच आमची सरपंचांकडे विनंती, तशीच गव्हर्नमेंटकडे सुद्धा आमची विनंती आहे। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातला गोरगरीब हा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याने जवळजवळ 3 एकर प्लॉटमध्ये आपली भुईमुगाची शेती केली होती। आज आपण पाहतोय खरंच आज त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू दिसतात आपल्याला, कारण हे फार मोठं नुकसान झालेलं आपण पाहतोय। खरोखरच मायबाप सरकारने त्याला कुठेतरी त्याची जी काही नुकसान भरपाई आहे ती मिळावी अशी त्याची कुठेतरी मागणी होते। कॅमेरा पर्सन सौरभ सह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।